मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे आणि सगळ्या बाजूनी आता म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला लक्षात आलं की कोण काय ऑफर करतंय मतदारांना आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस कुठे उभी आहे, महायुती कुठे उभी आहे आणि महाविकास आघाडीकडनं त्यांना जे काउंटर केलं जात आहे त्याच्यावरनं नक्की कशा पद्धतीचं राजकारण आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळेल, कोणाला किती कॉन्फिडन्स आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। माझ्याबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत। दादा, या निवडणुकीच्या काळामध्ये आपण तिसऱ्यांदा बोलतोय लोकसभा निवडणुकीनंतर आणि प्रत्येक टप्प्यातनं असं काहीतरी नवीन घडलेलं असतं की आपल्याला काहीतरी बोलायला मिळतं। असं नाही आहे महाराष्ट्रात आता राहिलेलं की नवीन बोलण्यासारखं काहीच नाही आहे। गेल्या वेळपासून एक चेंज असा झालेला आहे की तुमच्या लाडकी बहिणीला काउंटर म्हणून महाविकास आघाडीने 3,000 रुपये आता प्रॉमिस केले, लोन वेवर प्रॉमिस केले, 3 लाख रुपयापर्यंत आम्ही लोन वेवर देणार शेतकऱ्यांसाठी हे त्यांनी प्रॉमिस केलं आहे। त्याच्याबरोबर 4,000 रुपये ते देणार आहेत अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगारांना, बेरोजगार भत्ता म्हणून वगैरे देणार आहेत। त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही सगळेजण कोल्हापूरला होता, तुम्ही 2100 रुपये करून टाकले। 25 लाख विमा संरक्षण, 25 लाख विमा संरक्षण आहे आणि तुम्ही पण तिथे अनाऊन्स करून टाकलात वगैरे। ही काय कॉम्पिटिशन सुरू आहे? म्हणजे आता तुम्हाला अर्थमंत्री होताना जरा धडकी भरेल पुढच्या सरकारमध्ये साहेब तुम्हाला सांगू का, ही गोष्ट खरी आहे। मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला, माझा 10वा अर्थसंकल्प होता पण युतीचा म्हणून, त्यावेळेस ह्या सगळ्या योजना देत असताना मला 75,000 कोटी रुपये मला म्हणजे आपल्या सरकारला आर्थिक भार ह्या सगळ्याचा उचलावा लागत होता। आपलं बजेट होतं 6.5 लाख कोटीचं, त्याच्यात 75,000 कोटी रुपये ह्या सगळ्या गोष्टीला, त्याच्यात कुठली मुलींचं मोफत शिक्षण 50% आपण देत होतो, ते आता 100% द्यायचं, ते 1,500 रुपये लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वीज माफी त्याला साधारण 15,000 कोटी रुपये लागत होते, 12वी डिप्लोमा डिग्री प्रशिक्षणार्थीला जे काही 6, 8, 10 द्यायचे होते ते 10 लाख लोकांचे मुलामुलींचे 8,000 कोटी रुपये होत होते, 3 गॅस सिलेंडरचे ते 2,000 कोटी रुपये होत होते आणि दुधाचं इन्सेंटिव्ह 5 होतं ते 7 रुपये, ह्या सगळ्याला मला 75,000 कोटी रुपये लागत होते। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल ह्यांनी इतका आमच्यावर आरोप केले, ह्यांनी राज्याला दिवाळखोरीत काढलं, राज्य कर्जबाजारी केलं, पैसे कुठून आणले, त्यांच्याकडे पैसे कुठनं आहेत, हे आता पगार थांबतील, बिलं थांबतील, केलेल्या कामाची बिलं मिळणार नाही, खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आरोप केले। आता तुम्ही बघा, तुम्ही जर त्यांची पंचसूत्री मला ऐकवली त्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी वित्त विभागामध्ये 2009 सालापासून काम करतोय। 2009ला पहिल्यांदा मला पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून कामाची संधी मी त्या ठिकाणी घेतलेली होती। तर 9 ते साधारण 14 का 10 ते 14 अशी ते 4 वर्ष मी केली। त्याच्यानंतर पुन्हा उद्धवजींच्या बरोबर केलं 2.5 वर्ष आणि आता हे 1.5 वर्ष करतोय, असे मला जवळपास 8 वर्ष झाली। पण 8 वर्षात मला 10 अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली। साहेबजी, ह्याच्यामध्ये हे सगळं करत असताना त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला 3 लाख कोटी रुपये लागत आहेत। 3 लाख कोटी, मी साधं गणित तुम्हाला सांगतो, आम्हाला 2.5 कोटी महिलांना 1,500 प्रमाणे 45,000 कोटी रुपये लागतात, एक्झॅक्ट दुप्पट होणार। संख्या काहीतरी 90,000 कोटीपर्यंत तीच जाईल, नाही थोडीफार संख्या वाढतीच, कारण काही काहींचं ऑनलाईन झालं नाही, आणखीन काही झालं नाही, त्या वर्ग असतोच। आणि आता बऱ्याच महिलांना नाही पैसे मिळतात, खूप रुरल दूरपर्यंत जिथं बँका नाही त्यांना कळालं नव्हतं, त्यांनाही आता कळालेलं आहे, अशी ती संख्या, म्हणजे त्यांना त्याच्यात 1 लाख कोटी रुपये लागणार। त्याच्यानंतर ते माफी आणि वेळेत परतफेडीला सांगतायत त्याला त्यांना 3 लाखापर्यंत म्हणून 50,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये लागणार। 25 लाखाचं फॅमिलीला विम्याचं संरक्षण 5 लाख रुपये करतानाच आम्हाला मोठी रक्कम तिथं द्यावी लागली, ती द्यायची म्हटलं तर जवळपास 4-5 हजार कोटी, माझ्या अंदाजे 5,000 कोटी रुपये त्याला लागणार।
जे एम्प्लॉईच्या बद्दल तुम्ही सांगितलं त्याला माझा अंदाज आहे 1 कोटी तरी संख्या निघेल. त्याला 4,000 40,000 कोटी रुपये लागतील. म्हणजे क्लिअर 4 नाही 4 म्हणजे 1 कोटी एकूण साधारणतः अंदाज काढलाय की नाही, नाही, 2.5-3 लाख ऐका. कोटी रुपये त्याला लागू शकतात. 1248 म्हणजे 50,000 कोटी रुपये लागतील. हा सगळा हिशोब केला, अजून काहीतरी त्यांचं सांगितलेलं माझ्याकडनं चुकून राहिलं असेल तर त्याची अमाऊंट आम्ही घेतली तर 3 लाख कोटी. आपलं बजेट 3.5 लाख कोटी. पगाराला साधारण निम्मे पैसे जातात. पगार, पेन्शन आणि तुमचं इंटरेस्ट, व्याजाचं मुद्दलाचं व्याज द्यायला. आता मी पण विचारतोय जाहीर सभेत 3 लाख कोटी कुठनं आणणार आहे आणि हे सगळं कसं ते निभावणार आहे. तर त्यांनी पत्रकार मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला की हे 3 लाख कोटीचं कसं तुम्ही नियोजन केलंय. त्यांनी सांगितलं की आम्ही हे आमचं गुपित आहे, आम्ही आत्ता सगळ्यांना सांगणार नाही, सरकारमध्ये आल्यावर सांगू. हे निव्वळ धुळफेक आहे, लोकांना फसवण्याचं काम आहे. हे अजिबात होऊ शकत नाही. आम्ही तरी 75,000 कोटी रुपये ज्यावेळेस द्यायचा निर्णय घेतला त्यावेळेस 15,000 कोटी रुपये आम्हाला वीज माफीला लागले. ते झिरोची बिलं आम्ही दिली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 5 महिन्याचे पैसे 7,500 प्रमाणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. गॅस सिलेंडरचा पण पहिला हप्ता सिंगल सिलेंडरचा गेलाय. दुसऱ्याही सिलेंडरचा द्यायला सांगितलेला होता. मी आता या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहे. ते एक अशा पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. आता हे जे काही आता त्यांनी का हे आणलं तर माझी लाडकी बहीण ही फार लोकप्रिय योजना झाली. आमच्या सर्व्हेजमध्ये सुद्धा त्याला खूप चांगलं ट्रॅक्शन मिळतं असं दाखवलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं त्या महिलांना पुन्हा आपलंसं करण्याच्या करता त्यांनी हे केलेलं दिसतंय. आणि बाबा आता पुढं आपण येऊच शकणार नाही तर वाटेल ते जाहीर करा आणि काही होईना लोकांच्या मध्ये एक असे संभ्रमावस्था निर्माण करा. लोकांच्या चलबिचल झाली पाहिजे. अरे हे तर इतके देत आहेत आणि ह्यांनी इतके वाढवलेत वगैरे वगैरे. पण ही वेगळीच बोली लागली आहे ना दादा. तुम्ही पण तुमच्या पण ज्या क्षणी तुम्हाला लक्षात आलं की दुसऱ्या दिवशी त्यांचा जाहीरनामा येणार आहे, आदल्या दिवशी कोल्हापूरमध्ये तुम्ही पण रक्कम वाढवून टाकली डायरेक्ट. त्याच्यामध्ये एकनाथरावजींनी तिथं जाहीर केलं. मी तिथं होतो त्यांनी जाहीर करताना. पण तशा पद्धतीनं आता एकनाथराव राज्याचे प्रमुख असल्यामुळं त्यांनी त्या बाबतीमध्ये जाहीर करून टाकलं. आज आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. अमित शहा साहेब तिथं येणार आहेत आणि आज दुपारी आमचा जाहीरनामा आहे. पण त्याच्यामध्ये या सगळ्या 2100 रुपये आणि सगळ्या नाही, आता त्याबद्दल मी सतत ह्याच्यावर आहे. काही चर्चा आमची झालेली होती. आता तुमच्याशी मुलाखत संपल्यानंतर मी जरा आधी जाऊन चर्चा करून त्या पद्धतीनं बघणार आहे. तुम्ही सीट शेअरिंग बद्दल खुश आहात? कारण लोकसभेमध्ये सीट शेअरिंग बद्दल खुश आहात तुम्ही? कारण लोकसभेनंतर आहे ना, आपण बोललो होतो त्यावेळेस तुम्ही म्हणत होतात की यावेळेस मी ॲडजस्ट केलं पण विधानसभेला मात्र आम्हाला सीट्स लागतील म्हणून. कारण कमी सीट मिळाल्या, त्यातली 1 सीट तर तुम्ही मित्रपक्षालाच देऊन टाकली. कुठे अपेक्षा होती तुम्हाला की 60-70 कमीत कमी काही चांगल्या नंबर्स तरी मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये? 52पर्यंतच तुम्हाला सीट ते देऊ शकले. त्याच्याबद्दल खुश आहात? नाही, आम्ही जवळपास 60पर्यंत पोचलेलो आहे. बरं. आम्ही जवळपास 60पर्यंत पोचलेलो आहे. काही ठिकाणी थोडेसे अशी मैत्रीपूर्ण लढत अशा 2-4 ठिकाणी झाली. नवाब मलिकांकडे मैत्रीपूर्ण लढत आहे असं नाही वाटत मला. म्हणजे काय दुश्मनीपूर्ण लढत आहे नवाब मलिकांचं त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलंच होतं ना की बाबा आम्हाला ते मान्य नाही. ठीक आहे, तुम्हाला मान्य नसलं तर त्यांनी उमेदवार तिथं जाहीर केला. माझं वैयक्तिक मत असं आहे साहिलजी त्याच्यात की जोपर्यंत आरोप, मी आज तुमच्यावर काही आरोप केले मुलाखतीमध्ये, आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी जनता साहिलजींना दोषी का धरेल? नाही ना, का धरावं? कसं आहे, भाजपला प्रॉब्लेम त्यांचा असा झालाय कदाचित की फडणवीस आणि ह्यांनीच मुख्यमंत्र्यांनीच आरोप लावले, ते पण थेट दाऊदशी संबंध असण्याचे. त्यामुळे त्यांच्यासाठी कुठेतरी ती एम्बॅरसमेंट असेल ना की तुमच्याचकडनं त्यांना उमेदवार म्हणून घोषित करणं. माहीत नाही, परंतु अनेकदा अनेकांच्यावर दाऊदचे संबंध आहेत अशा प्रकारचे आरोप झालेले. आरोप करणारा काही करू शकतो. जर एखाद्या वेळेस यश मिळत नाही म्हटल्यावर
आरोप करून लोकांच्यामध्ये एक अशा प्रकारचं वातावरण फेक नॅरेटिव्ह सेट करायचा की जेणेकरून लोक मतदान करत असताना गडबडली पाहिजे. अशा प्रकारे महाराष्ट्राने अनेकदा पाहिलेले. तुम्ही पण जर मागचा इतिहास तपासला तर तुमच्याही लक्षात येईल. माझं वैयक्तिक मत आहे कुडावरे, तुम्ही असाल, मी असाल, नवाबभाई असतील, अजून कुणी असेल, यांच्यावर आरोप झाल्यानंतर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना दोषी आपल्याला धरता येणार नाही. आरोप सिद्ध झाले तर गोष्ट वेगळी, मग नियम कायदा सगळ्यांना सारखा आहे. पण तरी सुद्धा कसं दिसतंय की भारतीय जनता पार्टीने पूर्ण डॉमिनेट केलं सीट शेअरिंग ह्याच्यामध्ये आणि शिंदेनी सुद्धा आपल्या सीट्स जवळपास 81 सीट्स काढून घेतल्या. तुमचे सहकारी काही म्हणत होते लोकसभा निवडणुकीनंतर की 70च्या खाली आम्ही मानणारच नाही, 80च्या खाली आम्ही मानणारच नाही. आम्ही सुद्धा 40 आमदार आमच्या बरोबर आहेत, 42 आमदार आमच्याही बरोबर आहेत, आमचं सुद्धा अनेक ठिकाणी आहे. कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की अजून बेटर होऊ शकलं असतं हे? नाही, मी विचारपूर्वक आम्ही केलं. शेवटी साहिल, ज्यावेळेस तुम्ही काही लोक एकत्र येऊन युती करता आणि जागा वाटप करता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागे सरकायचं असतं आणि वेळ लावून चालणार नव्हता. फॉर्म भरायचं स्टेज आलेली होती. उलट आमचं लोकसभेला तर आम्हाला इतका फटका बसला की आम्ही फॉर्म भरायचा उद्या शेवटचा दिवस आणि आदल्या दिवशी उमेदवार जाहीर केले. तुम्ही विचार करा, आत्ता तरी आपल्या इथं दिवाळीच्या 3 सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळं 4 तारखेला विड्रॉलचा दिवस गेला. नाहीतर छाननी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विड्रॉल असतं आणि लगेच तिसऱ्या दिवशीपासून मला वाटतं 14 दिवसाचा काहीतरी प्रचाराची वेळ असते आणि त्याच्यातनं वोटिंग असतं. नंतर 2 दिवसांनी काउंटिंग. फार कमी वेळ राहतो आणि लोकसभेला इतक्या उशिरा म्हणजे त्या 15 दिवसात तो माणूस पोहोचणार कधी? त्याला तुम्ही आज सांगताय आता उद्या तू फॉर्म भर आणि परवा दिवशी कामाला लाग. 18 लाख, 20 लाख, 25 लाखापर्यंत मतदारसंघ असतात. शक्य होत नाही. आता पण 5-5, 5.5 लाखाचे मतदारसंघ काही काहींचे. यावेळेस बंडखोरी थोडी शांत करायला पण वेळ मिळाला त्यामुळे तो थोडासा वेळ मिळाला. कारण भाऊबीज, पाडवा आणि तुमचं लक्ष्मीपूजन 3 दिवस होते. पण तरी सुद्धा एकमेकांच्या विरोधात काम चालू आहे खालती. बऱ्याच ठिकाणावरनं रिपोर्ट येत आहेत की हे याला पाडण्याचा प्रयत्न करतायत. भाजप NCP मध्ये सुद्धा काही थोडीशी टसल दिसते. NCP शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. काही लोकांना खास काय ते हेलिकॉप्टरने पाठवलं गेलं, एबी फॉर्म पाठवले गेले. समीर भुजबळ ऐकायलाच तयार नाही. काही झालं तरी सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार. हे पण कुठेतरी दिसतंच आहे ना त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काहींनी पक्ष सोडले, राजीनामे दिले. आता आपल्याला एवढीच संधी आहे, परत संधी नाही, अशा काहीतरी गोष्टी मनामध्ये घेतल्या. ज्यावेळेस महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष आणि इतर आठवले साहेब इतर घटक पक्ष असे एकत्र येतात त्यावेळेस जागा म्हणजे बऱ्याच कार्यकर्त्यांना थांबावं लागतं. तीच गोष्ट समोर महाविकास आघाडीत असं सगळं असतं. तरी वंचितकडं काहींनी तिकीटं मागितली, काहींनी ती तिसरी आघाडी काढलेली होती, तिकडं काहींनी तिकीटं मागितली. मनसेने स्वतंत्र लढायचं ठरवलं. असं वेगवेगळं झालं आणि मतदारसंघ लोकसभेच्या तुलनेने 1-6 राहतो. 1-6 त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की चला चान्स आहे निवडून यायचा. बरेच जण उभे राहिले तर आपला चान्स लागून जाईल, अशा पद्धतीनं होतं. आता काही ठिकाणी वडील एका ठिकाणी उभे राहिलेत, मुलांनी राजीनामा दिला आणि मुलगा अपोजिटमध्ये गेला. म्हणजे वडील महायुतीत आणि मुलगा महाविकास आघाडी. गणेश नाईकांचं झालंय तसंच काहींचं. विजयकुमार गावितांकडे पण तसंच झालंय. विजयकुमार गावित तुमचे उमेदवार आहेत, हिना गावित अपक्ष उभ्या राहिल्या तिकडे. त्याच्यानंतर राणेसाहेबांचा एक मुलगा महायुतीमध्ये, तरी कमीत कमी महायुतीत तरी दुसराही महायुतीत आहे पण शिवसेनेमध्ये नाही. पण हे ती कॉम्पिटिशन सुरू आहे का कुठेतरी की बाबा सीट्स कोणाच्या जास्त येतात त्याच्यावरती पुढचं गणित असेल तर त्यापेक्षा आपण जेवढे अपक्ष जरी आला तरी तो आपला आलेला बरा, अशा पद्धतीची पण एक कॉम्पिटिशन दिसते कुठेतरी महायुतीमध्ये. असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस मी असल्या काही डोक्यात आणत नाही. मी मागे पण महाविकास आघाडीमध्ये काम करायचो त्यावेळेस याच्यातनं जे यश व्यवस्थितपणे मिळायला पाहिजे ते मिळत नाही.
पण तुम्हाला महायुतीमध्ये ती जाणवते तुमच्या विरोधात काही जण असं करतायत की काही तुमच्या सीट्स पडल्या तिकडे अपक्ष आला तर त्यांना मुख्यमंत्री पदासाठी फायदा राहू शकेल, नंतर फायदा राहू शकेल, असं तुम्हाला जाणवतं? अजून त्या पद्धतीनं वाटत नाही, कारण मी सारखा माहिती घेतोय की त्यांना कोण रसद पुरवत आहे का. कारण नुसतं उभं राहणं वेगळं आणि रसद आल्यानंतर तुम्ही पण एबी फॉर्म देणं, हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं म्हणजे रसद पुरवणंच झालं ना, म्हणजे थेट सांगणंच झालं एका पद्धतीने की जा तुम्ही निवडणुका लढा म्हणून. दोघांना एबी फॉर्म दिले गेले. मला वाटतं देवळाली नाशिक मतदारसंघात आणि दिंडोरी मतदारसंघात. पण नंतर आम्ही सांगितल्यानंतर दिंडोरीचा फॉर्म काढला. एबी फॉर्म त्यांनी कळवलं की हा आमचा एबी फॉर्म गेलेला असला तरी आम्हाला त्या कॅन्डिडेटला द्यायचा नाही. निवडणूक आयोगाने सांगितलं असं तुम्हाला करता येणार नाही. उमेदवारांनी स्वतः माघार घेतली तरच आम्ही करू. आणि तो उमेदवार 4 तारखेला 3 वाजेपर्यंत नॉट रिचेबल राहिला. खूप प्रयत्न झाला, खूप म्हणजे आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. जसं इकडचा प्रयत्न झाला दिंडोरीचा, महालेंनी लगेचच जाऊन फॉर्म काढला. तशा पद्धतीनं ती जी व्यक्ती होती ती फॉर्म त्यांनी भरलेलाच होता. एबी फॉर्म भरल्यावर त्यांना असा का साक्षात्कार घडला की काय करून काय नाही, आणि ह्या प्रकारे झालं. त्याच्यामध्ये शेवटी बाबा हा आमचा अधिकृत उमेदवार नाही, अधिकृत उमेदवार इथं सरोज अहिरेच आहेत अशा पद्धतीनं तिथं हे डिक्लेअर करायचं ठरलं. तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी कॅम्पेन म्हणजे तुम्ही एवढ्या योजना आणल्या आहेत, तुमच्या भाषणांमध्ये योजनांचा उल्लेख तुम्ही करता किंवा आम्ही हे दिलं आहे आम्हाला नवीन सरकार आणा, एकूण तुमची कॅम्पेन त्याच्या अवतीभोवती असेल असं वाटत होतं. कॅम्पेन कुठेतरी भरकटते, एकदम अचानक योगी आदित्यनाथ येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे. जे झारखंडला कॅम्पेन करतायत तीच कॅम्पेन इकडे करतायत. त्यात पंतप्रधान त्या दिवशी आले म्हणाले की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. अजून त्यांच्या खूप सभा व्हायच्या आहेत आणि तुम्ही म्हणालात की बारामतीत तर पंतप्रधानांची सभा तुम्ही नाहीच, पण पुण्यात तरी होईलच मला असं वाटतं सभा. ही याच्यामुळे कॅम्पेन भरकटते का? लोकसभेत पण ह्याच्यामुळेच नुकसान झालं होतं कुठेतरी. त्या दिवशी नवाब मलिक पण आमच्याशी बोलताना हेच म्हणाले की याच्यामुळे लोकसभेत नुकसान झालं होतं. बटेंगे तो कटेंगे ह्याबद्दल मी स्वतः सुतवाच तुम्ही सुद्धा केलेला आहे. बोललेला. मला ते काही योग्य वाटत नाही. महाराष्ट्रचे वोटर वेगळा विचार करतात, झारखंडचे लोक वेगळा विचार करत असतील, यूपीचे वेगळा विचार करत असतील. मी खरोखरीच साहिलजी सांगतो, आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकर हे जे चौघं आहेत तुमची विचारधारा फार खोलवर रुजली गेलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही पहा की ह्या राज्यामध्ये 85च्या नंतर कधी एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. नेहमी कुणाची मदत घेतल्याशिवाय सरकारच येऊ शकत नाही. 2014ला जबरदस्त लाट मोदी साहेबांची होती, जबरदस्त. तरी बीजेपीला नाही मिळाले. तरी बीजेपी 120 का काहीतरी पर्यंतच पोचली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. त्या घोषणा लोकांना कुठल्या हेतूने केल्या ते त्यांना माहिती. पण माझं स्वतःचं मत आहे की जातीय सलोखा ठेवला गेला पाहिजे. सगळ्यांनी एकोप्याने काम केलं तरच राज्य पुढे जातं, तरच देश त्या ठिकाणी पुढे जातो. नाही, पण कसं आहे ना की एका बाजूला हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला वोट जिहाद म्हणायचा. म्हणजे की मुसलमान समुदायाने जर टॅक्टिकल वोटिंग केलं असं त्यांचा आरोप आहे काही ठिकाणी आणि त्याला वोट जिहादचं नाव द्यायचं. त्याच्यामुळे तुमच्या कॅम्पेन्स पण त्याला पण त्रास होतो ना. म्हणजे आता सना मलिक जिथे उभे आहेत किंवा झिशान सिद्दीकी. पण मी साहिलजी पहिल्यापासून सांगतोय, तुम्ही माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. आता प्राईम मिनिस्टर म्हणले एक है सेफ आहे, सेफ है. एक है म्हणजे त्यांनी सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास. एक है म्हणजे आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत. ह्याच्यामध्ये मराठी भाषेतनं काय अर्थ तुम्ही काढू शकता? मी तर अर्थ हा काढलेला, आपण सगळे भारतीय एक आहोत किंवा सगळे महाराष्ट्रातले लोक एक आहोत. नाही, पण काय आपण सेफ आहोत. तर काय होतं ना की महाराष्ट्रातली निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये एक आहे सेफ आहे सांगण्यासाठी काही गरज नाही ना. आपलं काही बॉर्डरिंग स्टेट पण नाही, आपलं काही
बऱ्याचदा त्याचा अर्थ ह्याच्याशी जोडला जातो की अल्पसंख्याक समुदायाबद्दल, कारण त्याच्या आधीच वोट जिहादची कॅम्पेन सुरू झाली होती, त्याच्या आधीच बटेंगे तो कटेंगे बोललं गेलं होतं, ते कुठेतरी त्याला जोडलं जातं आणि त्याचं नुकसान कुठेतरी होतं असं नाही का वाटतं? त्या संदर्भामध्ये आता जोडाजोडीचा प्रयत्न काही जण करतात, हे दुर्दैव आहे. पण मला स्वतःला एक आहे तर सेफ आहे. एक आपण सगळे एक आहोत तर आपण सेफ आहोत. ह्याच्यामध्ये मला काही कळलेलं नाही काय असं वेगळं. पण तरी कॅम्पेन डिरेल नाही झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गेल्या वेळेस सुद्धा काही कमेंट्स आल्या होत्या. उदाहरणार्थ मोदींच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते भटकती आत्मा ते म्हणाले होते, किंवा चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते. तर या सगळ्या गोष्टींमुळे कॅम्पेन कुठेतरी भलतीकडे. आता काल धनंजय महाडिक म्हणाले की काँग्रेसच्या सभेमध्ये ज्या काही महिला जात असतील त्यांचे मला फोटो काढून पाठवा, ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतला, मी बघून घेईन म्हणून. त्यांना काय अधिकार आहे का? आता त्यांचं दुसरं एक स्टेटमेंट आलं, कुठल्या तरी चॅनलनेच घेतलं, मी आता बघितलं नाही, पण मला सांगितलं, त्यांनी सांगितलं मी त्या हेतूने बोललेलो नाही. माझा कुठंही महिलांचा अपमान करण्याचा अजिबात माझा हेतू नव्हता. ह्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला जातो. पण त्याची आता व्हिडिओ काढून सगळ्या स्क्रीनवर दाखवत आहेत आणि काय करतात, तेवढंच दाखवत आहेत आणि लोक तेवढंच बघतायत आणि त्याच्यातनं ते झालं. खरोखरीच मी सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये सर्वांनी फार तोलून मापून बोललं गेलं पाहिजे. जरा बोलताना थोडंसं काहीतरी चुकलं तर त्याची इतकी जबरदस्त किंमत मोजावी लागते की काही त्याला अर्थच नाही. आणि दुर्दैव आहे, आज राज्य 5 वर्षाच्या करता कोणाच्या ताब्यामध्ये द्यायचं हा विचार करायच्या ऐवजी हे असलंच काहीतरी चाललेलं आहे. नाही, कारण ते डिरेल होऊन जातं ना सगळं. ज्या पद्धतीची कॅम्पेन तुम्हाला चालवायची आहे, एवढं सगळं करून तुम्ही ते बजेट मांडलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि मग याच बाबतीमध्ये कुठेतरी ते शिफ्ट मी केलं. साहिल, जे तुम्ही माझी भाषणं बघितली असतील, मी थोडेसे तिथले किरकोळ मुद्दे घेतो त्या मतदारसंघातले. जे यावेळेस तर तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचा जाहीरनामा दिला. जाहीरनामा केला आणि तिथले टची मुद्दे असतील त्याच्यापुरता आम्ही उल्लेख करून पुढे जातो. थोडंसं हे सगळं करत असताना माझा स्वतःचा हाच प्रयत्न आहे की मी जास्त करून विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करत नाही. माझा प्रयत्न हा असतो की आमचा ह्या योजना ह्या आम्ही शेवटपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आम्हाला पुढेही 5 वर्ष ह्या योजना द्यायच्यात आणि चालवायच्यात आणि त्याच्यातून राज्याची प्रगती पण करायची. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. केंद्राचा पण मोठा निधी वेगवेगळ्या राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या निमित्तानं आपल्याला आणायचा आहे, हे मी सांगतो. आता मला मुद्दा तुम्ही मागाशी जो विचारला तो मिळाला की हे सगळं आम्ही करत असताना इतके वर्ष ह्यांची सरकार होती पण त्यांनी कधी अशा प्रकारच्या योजना आणल्या नाही. आता एकदम 3 लाख कोटी रुपये द्यायला हे निघाले. आज तेवढा निधी कुठून आणणार तर म्हणतात ते आमचं गुपित आहे. एवढं मोठं राज्य चालवत असताना गुपित असून चालत नाही. लोक समंजस आहे, विचार करणारी आहेत. बरेच जण की बाबा हे कसं मिळणार, काय मिळणार. बरं, त्यांनी त्यांची काही राज्य आलेली आहेत, त्या राज्यामध्ये घोषणा केल्या, त्याच्यातल्या काही घोषणा त्यांना मागं घ्याव्या लागल्या. म्हणून तर काल काँग्रेसने सगळे मुख्यमंत्री आणले होते. रेवंत रेड्डी, DK शिवकुमार, सुखविंदर सुक्कू, त्यांच्या सगळ्यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही काय ऐका ना, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं, काहींनी, मला माहिती आहे, मी त्यांना नाव सांगून ओपन करत नाही, की आम्हाला हे झेपत नाही आहे, आम्हाला हे मागं घ्यायचं आहे. ते म्हणले एवढ्या ह्या 2-3 राज्यांच्या निवडणुका होऊ द्या आणि मग तुम्ही काय तो निर्णय घ्या. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून जाणवली तुमच्या ह्याच्यामध्ये. नॉर्मली तुम्ही कधी असं हे करत नाही. अचानक तुम्ही RR पाटलांबद्दल म्हणालात की केसाने गळा कापला. एवढं जुनं प्रकरण. काय साहिलजी, तसं नाही. केसानी गळा कापला का असं म्हणायचं का? केसानी गळा कापला असं म्हणायचं का? तुम्हाला असं वाटतं केसाने गळा कापला? त्यांची सही दाखवली तुम्हाला देवेंद्र फडणवीस. ऐका ना, ते वाक्य त्याच्यामध्ये आलं. तुम्ही आणि मी अतिशय जवळचे मित्र आहोत. तुमच्याकरता मी माझ्या संधी बाजूला ठेवल्या, पण तुम्हाला मी प्रांताध्यक्ष केलं. तुम्हाला एकदा 26/11चा प्रयत्न झाल्यानंतर तुम्ही निघून गेला राजीनामा देऊन. काही दिवसांनी तुम्ही एकटे पडला.
पुन्हा आम्ही हेलिकॉप्टर पाठवून तुम्हाला विनायक रोमेटेंच्या पाठवून बोलून आणलं, पुन्हा प्रांताध्यक्ष केलं, पुन्हा मागचं विसरून जा म्हणून सांगितलं. नेता 2004ला करत असताना रथी महारथी उभे होते, भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, जयंत पाटील आणि स्वतः आर आर, हे सगळे दिग्गज नेते असताना आर आरला तिथं नेता निवड त्या ठिकाणी केली. सोपं नव्हतं, तुम्ही बॅक केलं. सोपं नव्हतं. ह्या सगळ्या फॅक्ट होत्या. नंतर आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही का, आमचे जास्त सीट आल्या होत्या आणि ते न घेतल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. मी सतत कुठल्याही वेळेस मी त्यांच्या मागे राहिलो. मी त्यांचं नेहमी चांगलं कसं होईल हे पाहिलं. त्यांना एक व्यसन जडलं होतं, ते तंबाखू काय असतं, गायच्या पाणी काही असतं, काहीतरी मिक्स असतं, ते खाऊ नका. मी जाहीरपणे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन सांगितलं, बाबा तुम्ही परदेशात गेल्यावर खाता का, नाही खात, तिथं थुंकता का, नाही थुंकत, तिथला कायदा वेगळा आहे, इथं मात्र तुम्ही खाता, इथं थुंकता, पण त्यापेक्षा सोडून द्या ना, ते हानिकारक आहे. ह्याच्यात अनेकांनी जबरदस्त किंमत मोजलेली आहे, हे आरोग्याला घातक आहे, तुमच्यासारख्याची महाराष्ट्राला गरज आहे. एवढं सगळं मी सांगायचो ना. ह्याच्यात माझा वैयक्तिक स्वार्थ काय आहे कसं आहे तुम्ही मला सांगा. फार तर तुम्ही असं म्हणलं पाहिजे की जाहीरपणे कशाला सांगायचं, गुपचूप सांगायचं. परंतु कितीदा तरी गुपचूप सांगितलं तर ऐकलं जायचं नाही. तुम्हाला बेसिकली जवळ आलं की असं फेकून द्यायचे. तुम्हाला बेसिकली असं वाटतं की एवढं सगळं केल्यानंतर त्यांनी सही जी केली ते तुम्हाला माहित नव्हतं. आणि नाही, सही करू द्या, त्याच्यामध्ये जर वरनं काही आलं तर सही करावीच लागते. पण ओपन इन्क्वायरी कशा करता, ओपन इन्क्वायरी तुम्ही जरा माहिती घ्या. नुसती इन्क्वायरी, ओपन इन्क्वायरी. साहेब जी ओपन इन्क्वायरीमध्ये मला जी प्रश्नावली आली, तुम्ही आणि तुमच्या पत्नी कितीदा परदेशात गेला, विमानाचं तिकीट कोणी काढलं, तिकडचं ओपन इन्क्वायरी म्हणजे स्पेसिफिक इन्क्वायरी नसते, तुम्ही अनेक गोष्टींबद्दल विचारू शकता. नाही काय म्हणजे मी तर चाट पडलो, म्हणले काय विचारताय तुम्ही. नाही आम्हाला विचारायचं, तो आमचा अधिकार आहे, ओपन इन्क्वायरी. पर्सनल प्रश्न विचारले होते त्याचे. अहो काहीही विचारलं माझ्याकडे, तर त्या प्रश्नावली इथं नाही येत, म्हणजे त्या माझा जो जुना फ्लॅट आहे तिथं आहे. आणि मग मी थोडा माणूस पण वैतागून जातो की बाबा ठीक आहे, माझ्यावर आरोप झाले, त्याची चौकशी करा, पण हे काय नवीनच काढलेलं आहे, तुमच्याकडे गाड्या किती, रेकॉर्ड आहे बाबा, कुठल्या गाड्या माझ्या, कुठल्या गाड्या, मग ही खाली गाडी ह्याची आहे, ह्या नंबरची आहे, ती तुम्ही वापरता, ती कुणाची, तपासा ना. RTOच्या मधनं माहिती घ्या, XYZ नंबरची गाडी कुणाच्या नावावर आहे. मी असं कधी केलं नाही. आणि ह्या प्रकारे ते सगळा त्रास, मला खूप त्रास झाला. 2014 ते 2018 वगैरे पर्यंत प्रचंड त्रास झाला. सुप्रिया मी सुळेंनी कधी दाखवलं नाही बाहेर. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला ती फाईल दाखवलीच कशी. साहिलजी, माहितीचा अधिकार आहे हो. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला माहिती काढता येते. तुम्ही मला बोलता बोलता काही बोलून गेला की असं असं आहे, तर मी माहितीच्या अधिकारातनं माहिती काढू शकत नाही. सगळे काढू शकतात, कायदा केलाय आपण. आणि याच्यात काय फक्त आपण विचारतोय की बाबा अशा प्रकारची फाईलवर कुणाकुणाच्या सह्या किती तारखेला झाल्या, ह्याच्यात काय गुप्त आहे. तुम्ही RTI मध्ये ही माहिती मागवली होती. हो, काय गुप्त काय सांगा ना. उद्याच्याला तुम्ही हे सगळं झाल्यावर पुन्हा सरकारमध्ये आल्यावर तुम्हाला तर कुठली फाईल मागून बघता येते. त्याच्यात तर का त्यांनी एवढं मोठं केलं, केस करा देवेंद्रवर, काय केस करा. शेवटची सही तर फडणवीसांचीच होती ना मुख्यमंत्री म्हणून. हो, शेवटची होती ना. कारण त्याच्यात आणि हां, त्यावेळेस हे झालं त्यावेळेस पृथ्वीराज बाबांनी पण स्टेटमेंट केलं की चर्चा चालू होती, पण फाईल माझ्यापर्यंत आली नाही, सरकारच गेलं, राष्ट्रपती राजवट आली, त्याच्यामुळं राज्यपालांकडे फाईल गेली. राज्यपाल म्हणले की अशा फाईलवर मी सही करणार नाही, मी नवीन सरकार आल्यानंतर जे चीफ मिनिस्टर होतील. पण तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही हर्ट झालात या गोष्टीमुळे. हो, होणारच तुम्ही. जर माझ्या जवळचे साहिलजी असताना साहिलजींनी नुसतं सांगायला पाहिजे होतं की असं असं आलं. एवढं आपण एकमेकाचं
म्हणजे जीवाला जीव देतो आपण एकमेकाला, अतिशय जीवशक्त अशा आपण एका बेंचवर बसून सभागृहामध्ये अनेक वर्ष काम केलं. प्रत्येक बाबतीमध्ये मी माझ्या नातेवाईकांचा विरोध पत्करून मी तुम्हाला सगळं मदत त्या ठिकाणी करतो म्हणल्यानंतर का माझ्या अपेक्षा असू नये. एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक झाली आहे की नवाब मलिक त्या दिवशी बोलले, दिलीप वळसे पाटील त्या दिवशी बोलले, एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. 23 तारखेनंतर रिअलाइनमेंट होईल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. प्रेडिक्ट करतायत ते की काही होऊ शकतं म्हणून. अजूनही ही परिस्थिती आहे का? मला नाही वाटत. त्यांचं ते वैयक्तिक दोघांचं मत आहे, मी पण ते वाचलं. कारण नॉर्मली नवाब मलिक जेव्हा प्रेडिक्ट करतात तेव्हा 19 मध्ये तरी खरं निघालं होतं ती गोष्ट. मला ते वाटत नाही. एक आहे नवाब मलिक ह्या बाबतीमध्ये फार हुशार आहेत, तरबेज आहेत. मला आठवतंय ज्यावेळेस एक नोटीस आली होती साहेबांना, त्यावेळेस आम्ही चव्हाण प्रतिष्ठानला असे बसलो होतो प्रमुख लोक. नवाब मलिक आमच्या पक्षाचे प्रवक्ते होते प्रमुख, आणि सगळे बसलो असताना आता नोटीस तर आलेली आहे, आपल्याला आता दौऱ्याला तर जायचं आहे, आणि दौरा सुरू झाल्यावर पुन्हा त्या दौऱ्यातनं बोलवलं तर ते सगळं डिस्टर्ब होतं, सभा राहतात, तर काय करायचं. साहेबजी आज मी तुमच्या मुलाखतीत सांगतो, तिथं नवाब मलिक म्हणले हम ऐसा करेंगे, हम ही उनको डेट देंगे और उस दिन हम वहाँ जाएंगे. ते ईडीला गेले होते ते वाले सब मिलके, और उनको बताएंगे कि हमें आपने नोटिस भेजिए, हमें आज ही मौका है, हमारे पास टाइम है, बाद में हमारा प्रचार शुरू होने वाला है, तो हम बाद में आ नहीं सकते. असं करायचं आणि तिथं आपण जायचं आणि म्हणायचं विचारा काय विचारायचं. आणि मग सगळ्यांनी सांगितलं हो तसंच करूया. आणि मग ती त्यांना कळवलं की आम्ही इतक्या तारखेला इतक्या वाजता येतोय. हे डोकं नवाब मलिक साहेबांच्या म्हणून तर जेव्हा नवाब मलिक म्हणतात की 23 तारखेनंतर रिअलाइनमेंट होईल, तेव्हा सगळेजण चौकशी करायला लागलेत की नक्की काय बनत काय आहे लोकांच्या. प्रत्येकाचे काही अंदाज असतात, परंतु आजच्या घडीला मला असं वाटतं की एकंदरीतच सगळ्यांनी प्रचारामध्ये तारतम्य ठेवून प्रचार केला, असं काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज होतील, मतावर त्याचा परिणाम होईल, अशा प्रकारची स्टेटमेंट नाही केली तर महायुती आरामात सत्तेवर येईल. तरी दादा माझ्यापेक्षा राजकारण तुम्हाला जास्त कळतं आणि तुम्ही फार जवळून बघितलेलं आहे राजकारण. मला एक जेन्युअनली विचारायचं आहे की शेवटी कोणाच्या किती सीट्स निवडून येतील ह्याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण पुढचं असू शकतं का? तो नंबर प्रत्येकाचे, म्हणजे तुमच्या किती येतील, बीजेपीच्या किती येतील, किंवा काँग्रेसच्या किती येतील, शिवसेना दोघांच्या किती येतील, पवारसाहेबांच्या किती येतील, या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा अनेक गोष्टी डिपेंड असू शकतात. काय झालं साहेबजी, इंडिव्हिज्युअल सीटचं म्हणतोय मी. विचारधारा प्रकार आहे ना, तो बहुतेकांनी सोडून दिलाय. ज्यावेळेस काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार झालं, तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांना मीडियावाल्यांना कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की असं काही होईल. कारण तुम्हाला माहिती होतं बाळासाहेब ठाकरे साहेबांचे काय विचार होते ते, आणि त्यांनी एकदा ठरवलं तर यस हे असंच होणार, संपला विषय संपला. आम्हाला तर तुम्ही बाहेरनं पाठिंबा द्याल 14ला असंही वाटलं नव्हतं. हो, 2014ला आम्ही पण तिथं पोचायच्या आत आमचे प्रवक्ते त्यावेळेस प्रफुल्ल पटेल साहेबांनी जाहीर करून टाकले. आम्हाला तर सकाळचं शपथविधी पण वाटलं नव्हतं. ते म्हणजे ऐका ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ह्या इतक्या विरोधाभास आहे. पण मग नंतर आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. हंग असेंब्ली आली त्याच्यावर कुणीतरी पाठिंबा दिला पाहिजे, किंवा राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत असं काहीतरी काढलं जातं आणि सांगितलं जातं आणि सरकार बनतात. तुम्हाला माहिती आहे दिल्लीत काय चर्चा चालू आहेत सध्या? दिल्लीमध्ये फार वेगळ्या पद्धतीने लोक विचार करतात आणि काहीतरी त्यांची कॉम्बिनेशन सुरू असतात. एक इंटरेस्टिंग चर्चा मी 2 आठवड्यापूर्वी ऐकली की नंबर्सवरती डिपेंड असेल. कदाचित उद्धव ठाकरे भाजप विचार करू शकतात एकत्र यायचा, तुम्ही पवारसाहेब येऊन NCPचा चंक एक मोठा होऊ शकतो, तुमच्या काही सीट्स त्यांच्या काही सीट ज्या काही असतील त्याच्यामध्ये, मग परत काँग्रेस आणि वगैरे असे खूप खूप कॉम्बिनेशन्सवर चर्चा सुरू. मी ते काय सांगतोय, जे बसून असतात
त्यांना सध्या कुठं प्रचार करायचा नाही, काही करायचं नाही, फक्त विश्लेषण करायचंय. असे तुम्ही म्हणताय तसा मस्तपैकी मग एकाने एक सांगायचं, मग दुसऱ्याला काहीतरी वेगळं सुचतं ते सांगतात आणि मग चर्चा सुरू होते. पण मग आपण एवढं तरी लोकांना प्रॉमिस करू शकतो का की आता जे तिघ जण एकत्र आहेत तेच तिघ एकत्र येणार, भले मग ते सरकारमध्ये असतील किंवा विरोधी पक्षात असतील, हे तरी आपण नक्की सांगू शकतो? यामध्ये मी माझं सांगू शकेन, तुमचं सांगा तुम्ही. मी सांगू शकतो, परंतु इतरांचं मी काय सांगणार. नाही पण तुमचं तरी सांगा की आम्ही महायुतीमध्ये आज सत्तेत येवो न येवो आम्ही एकत्र, तुम्ही त्यांच्या बरोबर राहणार, हे क्लिअर राहील. महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहणार. आम्हाला ठाम विश्वास आहे, आम्हाला खात्री आहे. मी आता राज्यात फिरतोय, ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये वोटर यावेळेस आमच्याबरोबर आहेत. त्याचं कारण लोकसभेला आम्ही फक्त 0.6 कमी होतो, 0.6 पाऊण टक्का पण नाही, 0.6. आणि आता त्याच्यानंतर आम्ही केंद्राच्या मदतीनं कांदा निर्यात बंदी उठवली, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचा मोठा वर्ग आहे, त्यांच्यात समाधान आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झालेला आहे. त्याच्यावर किती सीट मिळतील तुमच्या मते? तुमचा अंदाज काय? सीट्सचा अंदाज? 250च्या पुढे आमच्या तिघांच्या 175च्या पुढे. हा, तिघांचे मिळून हो, 175. तिघांच्या मिळून. आणि सगळ्यांचे स्ट्राईक रेट 50%च्या पुढे जायला लागतील त्यासाठी, कमीत कमी. बरोबर ना, कमीत कमी हो बरोबर ना, तेवढं तुम्हाला मिळू शकतं. 100%. गेल्या वेळेस तुम्ही सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही म्हणालात की चूक झाली, परिवारात नाही करायला Yes. पाहिजे होतं. पण यावेळेस पण परिवारातच लढाई दिसते तुमच्यामध्ये. साहिलजी, मागच्या वेळेस माझ्याकडनं चूक झाली, यावेळेस कुणाकडनं चूक झाली ते मतदारांनी ठरवावं आणि मतदान करावं. पण पवार साहेब आता जयंत पाटलांना एंडोर्स करतायत की त्यांच्यामध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री व्हायची वगैरे. त्यांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. कारण अचानक पवार साहेब हे पण म्हणतायत की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, हेही त्यांनी सांगायला सुरुवात केली. हो काय, ते इतके मोठे नेते आहेत, त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल आम्ही काय लहान लोकांनी बोलायचं, नो कॉमेंट्स. ठीक आहे दादा, तुम्ही आजकाल तुम्ही खूप खरं तर बोलताय, म्हणजे तुम्ही 30 वर्षात जेवढे इंटरव्ह्यू दिले नसतील तेवढे तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून इंटरव्ह्यू देताय. आता साहिलजी इंटरव्ह्यू दिले तर असं वाटतं, नाही दिले तर तसं वाटतं. नाही पण आम्हाला तर बरंच वाटलं तुम्ही आमच्याशी बोलताय, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद दादा. तुम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमात वेळ काढून आमच्याशी बोलला. थँक्यू. थँक्यू सर.